श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शिव हरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। आपल्या महाराजांच्या तोंडामध्ये सदैव असलेला हा जप आणि अशीच ही महाशिवरात्र 8 मार्च रोजी आलेली आहे आणि महाशिवरात्रीच्या सेवा उपायच मी तुम्हाला सध्या सांगत आहे। आज मी तुम्हाला महाशिवरात्री दिवशीच करण्याचा एक उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि तो इतका प्रभावी आहे। तुम्हाला मी सांगते की या दिवशी पार्वती देवी आणि महादेव शंकर यांचा विवाह झाला होता, त्यामुळे वैवाहिक सौख्य एकूणच सगळं कुटुंब सुखी राहावं म्हणून या दिवशी अनेक प्रकारचे उपाय, अनेक प्रकारचे अभिषेक केले जातात। आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याला जर 12 राशींप्रमाणे 12 वस्तू जर घालायच्या असतील तर त्या कुठल्या, त्यात माझी धनुरास राहून गेली आहे असे मला बरेच कमेंट आले। तर धनुराशीला मध, तूप आणि गंगाजल याचा अभिषेक आहे। काल ज्यांना हा व्हिडिओ नाही म्हणजे ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांच्या शंकेसाठी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्यापेक्षा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा 12 राशींप्रमाणे, कारण नुसताच अभिषेक करण्यापेक्षा आपल्या राशींप्रमाणे ज्या त्या वस्तूंचा अभिषेक केला तर त्याचा फायदा अतिशय उत्तम होतो। ज्यांना ज्यांना पारद शिवलिंग हवे आहे त्यांनी खालील दिलेल्या पत्त्यावर फक्त व्हॉट्सअप करा। पारद शिवलिंग घरामध्ये ठेवणे म्हणजे सगळ्यात उच्च प्रतीचे आणि सगळ्यात चांगले असते ते पारद शिवलिंग। पारद शिवलिंगाची ज्या घरामध्ये पूजा होते, स्थापना होते, त्या घरामध्ये पैसा आकर्षित होतो, कुटुंबाचे रक्षण होते, कुटुंबावर आरोग्याचे जे त्रास असतात ते कमी होतात। त्यामुळे पारद शिवलिंग जरी महाशिवरात्रीला तुम्ही नाही बसवू शकलात, तुम्ही थोडी उशिरा ऑर्डर दिली तरी काही हरकत नाही, किंवा आज तुम्ही ऑर्डर दिली तुम्हाला कोणत्याही सोमवारी सुद्धा त्याची पूजा करू शकता आणि आजच ऑर्डर दिली तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपर्यंत नक्की मिळून जाईल। आणि ज्यांना हवेच आहे पण महाशिवरात्रीची काही गडबड नाही त्यांनी खरंच ऑर्डर देऊन ठेवा। पारद शिवलिंग घरामध्ये असणं खूप 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 जास्त चांगलं आहे। हजारो पटीनं, म्हणजे पितळी वगैरे शिवलिंग खरं तर घरामध्ये ठेवू नये। पितळीपेक्षाही पारद, स्फटिक, नर्मदेश्वर असे शिवलिंग घरामध्ये असावेत आणि सगळ्यात जास्त उत्तम मानले जाते ते पाऱ्यापासून बनवलेले शिवलिंग, जे खूप दुर्मिळ आणि खूप कमी मिळते ते मी सध्या उपलब्ध केलेले आहे। ओरिजिनल पारा आहे, 5 रुपये 7 रुपये ग्रॅम पासून पण पारा मिळतो, पण सगळ्यात उच्च प्रतीचा पारा 90 ग्रॅम पासूनचे शिवलिंग आपण ठेवलेले आहेत। तर तुम्ही कृपया दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि पारद शिवलिंग ज्यांना हवे आहे त्यांनी अवश्य मागवा। त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची मूर्ती हवी असेल, कमळगट्ट्याची माळ हवी असेल, श्रीयंत्र हवा असेल, मेरू यंत्र हवा असेल, तुम्हाला जे काही ज्या वस्तू हव्या आहेत, किंवा आता माझं स्वतःचं हेअर हर्बल ऑइल हे मी स्वतः तयार केलेलं आहे, ते जे हवं असेल त्यांना, ज्यांना हवा असेल त्यांनी मी जो नंबर दिलाय त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा। खूप गडबड करू नका, ऑर्डर्स खूप असतात, तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचणार हे निश्चित, त्याला थोडासा वेळ इकडे तिकडे लागू शकतो। चला आता आजच्या उपायाला सुरुवात करूया। लाईट गेली। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्री दिवशी आपण जर उपाय केले, आता पारद शिवलिंगाबद्दल सांगायचं झालं तर ज्यांच्या घरी पारद शिवलिंग आलं आहे त्यांनी लक्षात ठेवा की गरम दूध, गरम पाणी या वस्तू पारद शिवलिंगावर चालत नाहीत, कोणत्याच शिवलिंगावर चालत नाहीत। पारद शिवलिंग तडकते, जर तुम्ही गरम दुधाचा अभिषेक किंवा पाण्याचा अभिषेक केला तर ते तडकते, वरून खाली ते पडून द्यायचे नसते। त्याचा खूप आपण महादेवांना स्वतः विराजमान केला आहे घरी असं समजून त्याचा सांभाळ करायचा आहे, त्यांची सेवा करायची आहे। पारद शिवलिंगावर केलेली सेवा कधीही वाया जात नाही, कोणतेही नियम अटी त्याला नाहीयेत। प्रत्येक सोमवारी आणि दररोज तुम्ही नुसत्या पाण्याने अभिषेक केलात तरी तुम्हाला ते खूप पावणार आहे आणि त्याचे रिझल्ट्स मी स्वतः बघत आहे, माझ्याकडे आहे, बऱ्याच लोकांनी आता घेतलेला आहे, खूप ऑर्डर मी पोहोचवले आहेत, तर तुम्ही ते नक्की मागवा। आता जो उपाय मी सांगणार आहे महाशिवरात्री दिवशी करायचा तो आहे 21 तांदळाचे दाणे आणि खाऊचे पाणी, ह्याचा उपाय आहे। अतिशय पॉवरफुल असा उपाय आहे। तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। बासमती जो असतो दावत तांदूळ पावशेरभर आणा, छोटी पिशवी आणा, कायम महादेवांना वाहत चला, खूप चांगला रिझल्ट येतो। हा उपाय तुम्ही घरातही करा
आणि तुम्ही मंदिरातही करा। तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी महादेवाच्या पिंडीवर पाणी व्हायचे आहे। 1 लोटा जल आपल्या घरातनं नेऊन व्हायचं आहे आणि घरात करत असाल तर प्रश्नच नाही, मग आपण घरातलेच पाणी वाहतो। त्यानंतर तुम्हाला पंचामृताने ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या दोन्हीपैकी कोणत्याही मंत्राचा जप करत किंवा शिवलीलामृतातला 11वा अध्याय वाचत तुम्हाला ह्याच्यावर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर हे जी शिवलिंग आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहे पाण्यानं, पंचामृतानं, पुन्हा पाण्यानं असा अभिषेक करायचा आहे। गंगाजलानं अभिषेक करायचा आहे। स्वच्छ पिंडी पुसून घ्यायची आहे। मंदिरात असेल तरीही पुसून घ्या, घरात असेल तरीही पुसून घ्या। घरातली पिंडी असेल तर ती पांढऱ्या अक्षतांवर विराजमान करा, म्हणजे बसवा। आणि त्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे, खाऊचं पान घ्यायचं आहे, त्याच्या दोन्ही बाजूला मधाने ओम लिहायचं आहे, मधाने ओम लिहायचं आहे। मध घ्यायचा, काडीने बोटाने त्याच्यावर ओम लिहायचं आहे आणि ते पान खाऊचं तुम्हाला त्याच्यावर ठेवायचं आहे शिवपिंडीवर। आणि एक एक तांदळाचा दाना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणत म्हणत तुम्हाला व्हायचं आहे। यानंतर तुम्हाला पुन्हा अभिषेक करायचा नाहीये, ते पिंडीवरच राहून द्यायचं। जर तुम्ही हे घरात प्रयोग केला असेल तर दुसऱ्या दिवशी ते पान खाण्यात वापरून टाका किंवा झाडाखाली ठेवा आणि ते तांदूळ भातामध्ये घाला। खूप छान त्याचे रिझल्ट आहेत। हा उपाय करताना तुमच्या मनातील इच्छा महादेवांसमोर अतिशय तळमळीनं अंतर्मनापासून, जीवापासून तुमची इच्छा, तुमची अडचण, तुमचे दुःख, तुमचं आजारपण सगळं काही महादेवांवर सोपवून द्यायचं आहे। तिथंच थोड्या वेळ मंदिरात किंवा देवघरात शांत बसून 11 माळी ओम नमः शिवाय जप करायचा आहे। तुम्हाला त्या दिवशी शिवलीलामृत अखंड किंवा शिवलीलामृत मधला किमान 11वा अध्याय, रुद्राध्याय ज्याला म्हटलं जातं, तो नक्की नक्की पठण करायचा आहे। शिवस्तुती, शिवकवच, शिवपाठ हे तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्हाला शिवपिंडीला सजवायचा आहे। म्हणजे शृंगार हा शंकरांना खूप प्रिय आहे, पण कसा शृंगार, तर भस्म, पांढरे भस्म किंवा विभूती, जानवं, कापसाचे वस्त्र, अत्तर या गोष्टी घालायच्या आहेत। धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलाचं फळ, बेलपानं हे सगळं महादेवांना अत्यंत प्रिय आहे। हे सगळं व्हायचं आहे। त्यानंतर सुगंधी धूप, दीप लावायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे 11 माळी ओम नमः शिवायचा जप करायचा आहे। हे तुम्ही फक्त करून बघा, तुमच्या आयुष्यात काय रिझल्ट येतात मला सांगा। पुढच्या वर्षाच्या आतच तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, तुमचं आरोग्य बिघडलं असेल, नोकरी लागत नसेल, व्यसनाधीन असाल, ज्या सगळ्या इच्छा फक्त म्हणायचं, हे महादेवा मी आजपासून हे सगळं तुमच्यावर सोपवत आहे आणि तुम्हीच माझा सगळं काही रक्षण करते आहात, तुम्हीच सगळं काही आहात। महाशिवरात्री दिवशी पृथ्वीवर त्यांच्या अनेक ऊर्जा प्रसारित झालेल्या असतात आणि अत्यंत प्रभावी असा हा दिवस आहे। शुक्र प्रदोष सुद्धा या दिवशी आहे, त्यामुळे या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवा तुमच्या वाया जाणार नाहीत, हे मी निश्चित तुम्हाला सांगू शकते। तुम्ही या दिवशी फक्त मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पिरियड आहे, सुतक आहे, त्यांनी नुसता मनातल्या मनात जप संख्येचा हे लावा, तुम्ही म्हणजे काय म्हणतात टायमर लावा आणि तेवढ्या वेळ जप करा। 10 माळे जप तुमचा झाला पाहिजे, म्हणजे 1008 वेळा तुमचा जप झाला पाहिजे। तुम्ही शिवलीलामृत 11वा अध्याय PDF काढा आणि तो वाचा आणि मनातल्या मनात दिवसभर नामस्मरण करा आणि महादेवाजवळ प्रार्थना करा। जरी सुतक किंवा पिरियड असेल तरीही तुम्ही मनातनं, ज्याला आपण म्हणतो ना मानस पूजा, की हे महादेवा, शांत बसायचं, एका जागेवर शांत बसायचं। हे महादेवा मी तुला आता पाणी अर्पण करत आहे, हे महादेवा मी तुला आता पंचामृत अर्पण करत आहे, हे महादेवा मी तुला आता पुन्हा पाणी अर्पण करत आहे, मी तुला सुगंधी अत्तर, सुगंधी द्रव्य लावत आहे, मी तुला पांढरे धोत्र्याचे फळ आणि फूल अर्पण करत आहे, मी तुला 11 बेलपत्र वाहत आहे किंवा 108 बेलपत्र वाहत आहे आणि सुंदर अशी मी पूजा केलेली आहे। ह्याला म्हणतात मानस पूजा। खूप सुंदर मानस पूजा केल्यानंतर तुम्ही तो जप करा, नामस्मरण करा, शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचा आणि मग बघा तुम्हाला फळ पिरियड सुतकात सुद्धा तुम्हाला याचे फळ मिळू शकते। तुम्ही फक्त या सांगितलेल्यांनी सेवा करा, तुम्हाला अवश्य आणि अवश्य तुम्हाला याचे फळ मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।